नमस्ते, मी स्वीटी. वेलकम टू माय अनदर स्लाइस ऑफ द डे. चालले म्हणजे गावी, म्हणजे आत्ता वाजल्यात 8 आणि मी चालले रात्रीच्या 1 वाजता ब्ला ब्ला बुक करून. माझा भाऊ येत आहे जो की आर्मी मध्ये आहे, तर त्याला लेट झाला आज यायला. मग मी ब्ला ब्ला बुक केली जे की माझ्या घरापर्यंत आहे. येण्यासाठी मी खूप साऱ्या गोष्टी घेतल्या, स्पेशली माझ्या बहिणीच्या मुलासाठी. तर खूप छोटे छोटे आहेत, 1-2.5 वर्षाचा आहे आणि 3.5 वर्षाचा. त्यांना माऊ येणार म्हणजे ना माहित नाही त्यांना काय होत आहे ते. माऊ कधी येणार, माऊ कधी येणार, माऊ कधी येणार. तर मग आता ना त्यांच्यासाठी आज मस्त रक्षाबंधनसाठी ना शॉपिंग केलेली आहे. मस्त चॉकलेट्स आणलेत आणि छान राख्या वगैरे आणले. हे सगळं आता एवढं सगळं सामान नाही नेणार आहे ना, तर ही छोटी बॅग नेऊन जमणारच नाही. तर मी आज घेणार आहे ही बॅग. बघू या बॅगेमध्ये सगळं बसतंय. आता फर्स्ट याच्यामधलं सगळं सामान काढून घेऊया, ठीक आहे ना, आणि मग बॅग भरूया. ओके. एकदम मेसी मेसी झाले, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये ना अर्धे तर गिफ्ट्स आहेत जे की मला घरी घेऊन जायचे. ठीक आहे, हे एक गिफ्ट, हे एक गिफ्ट आणि हे गिफ्ट. अजून खूप सारे घेतलेले. तर चला तर आपण गावी जाण्यासाठी पॅकिंग करूया. तर ही साडी घेतली मी मिंत्रावरून माझ्या मोठ्या दिदीसाठी, बनारसी साडी. आणि ह्या 2 शिफॉनच्या घेतल्या फ्लिपकार्टवरून. मला ह्या शिफॉनच्या साड्या खूप आवडतात, म्हणजे कॉलेज डेज पासून. तर मग मी ह्या शिफॉनच्या साड्या ना माझ्या वहिनीला आणि माझ्या दुसऱ्या बहिणीला घेऊन आले, ते मधव्या बहिणीला. हे पण ठेवू. याच्यामध्ये ना माझ्या बहिणींच्या मुलांसाठी छान कपडे घेतात रक्षाबंधनसाठी. माझ्याकडून गिफ्ट दोघांना 2 मस्त ट्रेडिशनल घेतले. तर हा एक ड्रेस आमच्या छोट्याशा परीसाठी, आणि अजून एक ड्रेस घेतला मी परीसाठी. ही एक छानशी सुंदरशी पिंक फ्रॉक, ही पण परीसाठी घेतले. तुम्ही बघू शकता हे सगळं जे आहे ना, हे सगळं मी गावी नेण्यासाठी आणलेलं आहे. लीला मेकअपचं, हे सगळे चॉकलेट्स, आणि हे आमच्या परीसाठी गंधाचा बॉक्स, वॅक्स, आणि हे सगळे ग्रोसरीज पण चालवलेत, कारण की माझ्या गावी हे सगळं नाही भेटत आहे. सँडविचचं पण नाही भेटत आहे, ब्रेड, नंतर दही, हे सगळं नाही भेटत आहे माझ्या गावी. चीज वगैरे, चीजचं मला माहित नाहीये ते खराब होईल का नाही, पण बघू. कारण की बाळाला आमच्या पिझ्झा खायचंय खूप दिवसापासून, तर मी गेले पिझ्झा बनवणार आहे त्याच्यासाठी. मग हे सगळं मी घेऊन जाणार आहे. हे सगळे चॉकलेट्स याच्यामध्येच भरून घेते, सो दॅट बॅग पूर्ण याली भरणार नाही. बॅगमध्ये स्पेस राहतो. बाकीच्या गोष्टी पॅकिंग झाल्यावर रूम खूपच मेसी झाले. आता आल्यानंतर क्लीन करावं लागणार, कारण की आता तर जायला पण टाइम नाहीये मला रूम क्लिनिंगसाठी. फुल गच्च भरलेले आहे, आणि चॉकलेट्स वगैरे ठेवलेले आहेत भरले. आणि या गिफ्ट बॅग मध्ये ना हे सगळे ग्रॉसरीज ठेवलेले आहे मी. त्याला व्यवस्थित घेऊन जायचं. फक्त एवढं सगळं सामान आहे, माहित नाहीये मी कशी घेऊन जाणार आहे खालीपर्यंत. फायनली माझा भाऊ मला न्यायला आलाय आणि माझी सगळी तयारी झाली. फ्रेश होऊन मी आवरलेलं पण आहे. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉग.